पतीला घटस्फोट घ्यायचा आहे परंतु पत्नी घटस्फोट देत नाही, किंवा पत्नीला घटस्फोट घ्यायचा आहे परंतु पती घटस्फोट देत नाही, अशा परिस्थितीमध्ये कायदा काय सांगतो, घटस्फोटाची प्रक्रिया कशी पूर्ण करायची आणि हा घटस्फोट कमीत कमी वेळामध्ये कसा मिळवायचा, या प्रश्नांची उत्तरे मी ॲडव्होकेट आई तुमच्यासाठी घेऊन आली आहे। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। हाय हॅलो नमस्कार आणि राम राम मंडळी, मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। जसं मी सुरुवातीला सांगितलं तसंच आज आपण या व्हिडिओमध्ये एकतर्फी घटस्फोट म्हणजे विवादित घटस्फोट कॉन्टेस्टेड डिवोर्स म्हणजे काय, या संबंधी हिंदू विवाह कायदा कोणत्या तरतुदी सांगतो, त्याची प्रक्रिया काय आहे याविषयीची माहिती घेणार। मित्रांनो, या व्हिडिओच्या शेवटी मी 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय या घटस्फोटा संबंधित प्रक्रियेसाठी दिला आहे। तो निर्णय म्हणजे तुम्ही कमीत कमी वेळामध्ये लगेच ताबडतोब घटस्फोट घेऊ शकता। याची पूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या शेवटी दिली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही आधी पूर्ण बघा। मित्रांनो, हिंदू विवाह कायदा 1955 अनुसार जर एकतर्फी घटस्फोट घ्यायचा असेल, विवादित घटस्फोट घ्यायचा असेल तर त्यासाठी या कायद्याअंतर्गत दोन प्रकारे अर्ज केला जाऊ शकतो। नंबर 1 म्हणजे जर पती घटस्फोट देत नसेल तर, आणि नंबर 2 म्हणजे जर पत्नी घटस्फोट देत नसेल तर। या दोन्ही केसमध्ये हिंदू विवाह कायदा 1955 अनुसार भारतात घटस्फोट घेण्याची प्रक्रिया नक्की काय आहे आणि त्या संबंधीच्या सर्व तरतुदी याची माहिती आता आपण घेणार आहोत। जर तुम्ही पती आहात आणि पत्नीकडून तुम्हाला घटस्फोट पाहिजे आहे परंतु पत्नी परस्पर संमतीने घटस्फोट देण्यास जर तयार नसेल तर अशा वेळी पतीने काय करावे? अशा परिस्थितीत घटस्फोट घेण्यासाठी हिंदू विवाह कायदा 1955 अनुसार खालील तरतुदी केल्या आहेत। सर्वप्रथम तुम्ही पत्नी विरोधात घटस्फोटासाठी अर्ज करून या कायद्याअंतर्गत कलम 13 अंतर्गत पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करा। हा घटस्फोटाचा अर्ज करण्यासाठी हिंदू विवाह कायदा पतीला पत्नी विरुद्ध पुढील कारणे किंवा अधिकार देत आहे। या कारणांच्या आधारे पती पत्नीला नोटीस पाठवू शकतो। एक, विवाहबाह्य संबंध, क्रूरता किंवा निर्दयपणा, त्याग किंवा विरक्ती आली असेल, धर्म परिवर्तन झाले असेल, धर्म बदल झाला असेल, मेंदूचा विकार किंवा मतिमंदता हे कारण असेल, कुष्ठरोग असेल, लैंगिक रोग असेल, ब्रह्मचारी व्रताचे पालन म्हणजे संन्यास घेतला असेल, गृहीत धरलेला मृत्यू म्हणजे 7 वर्षांपेक्षा जास्त जर पत्नी बेपत्ता असेल तर, आणि वैवाहिक हक्काच्या पुनर्वसनाच्या हुकुमाचे पालन न करणे। आता याच घटस्फोटाची दुसरी बाजू म्हणजे समजा पत्नीला घटस्फोट पाहिजे आहे परंतु जर पती घटस्फोट देत नसेल तर अशा वेळी कायदा काय सांगतो हे आता आपण बघूया। ज्यावेळी पती हा घटस्फोट देण्यास तयार नसतो परंतु पत्नीला जर घटस्फोट पाहिजे असेल तर या कायद्याअंतर्गत पत्नी देखील घटस्फोटाचा अर्ज दाखल करू शकते आणि पुढील कारणांसाठी पतीला घटस्फोटाची नोटीस पाठवू शकते। नंबर 1, बरे न होणारे आजार, जन्मजात विकृती असेल तर, नपुसकता असेल तर, मानसिक आजार असेल तर, मतिमंदपणा, थंडपणा, विभक्त कुटुंब ही कारणे असतील तर, किंवा चालीरीती न पाळणे, लपवलेली गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर, व्यसनाचा अतिरेक पतीकडून होत असेल तर, किंवा पती पत्नीला सोडून गेला असेल तर, वारंवार अपमान करत असेल, भांडणतंटा करत असेल किंवा पत्नीला मारहाण करत असेल, पती जर हुंडा मागत असेल, धमक्या देत असेल, आर्थिक पिळवणूक करत असेल, तरुण वयात जर वैराग्य विचार आले असेल, ब्रह्मचारी व्रताचे पालन पतीकडून केले गेले असेल आणि त्यानं जर दीक्षा घेतली असेल तर अशा सर्व परिस्थितीमध्ये पत्नीला हिंदू विवाह कायद्यानुसार पतीकडून घटस्फोटाची मागणी करण्याचा हक्क दिला गेला आहे। तर या वरच्या कारणांशिवाय काही अपवादात्मक परिस्थिती आहेत जिथे पत्नीला हिंदू विवाह कायद्याअंतर्गत ताबडतोब घटस्फोट घेण्याचा अधिकार दिला आहे। नंबर 1, जर पतीने बलात्कार किंवा अनैसर्गिक संभोग केला असेल। नंबर 2, जर पतीने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट न घेताच दुसरे लग्न केले असेल। आणि नंबर 3, मुलीचे किंवा पत्नीचे वय हे 18 वर्षे पूर्ण झाले नसेल, त्यापूर्वी जर तिचे लग्न झाले असेल तर या अपवादात्मक परिस्थितीमध्ये पत्नी पतीकडून लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाले नसेल तरी सुद्धा घटस्फोटाची मागणी न्यायालयाकडे करू शकते। आता जर तुम्हाला हा एकतर्फी घटस्फोटाचा अर्ज दाखल करायचा असेल तर तो कसा करायचा आणि त्याची प्रक्रिया काय आहे हे बघूया। पती किंवा पत्नीला घटस्फोट घ्यायचा असेल तर त्यासाठी सर्वप्रथम हिंदू विवाह कायद्याअंतर्गत न्यायालयीन शुल्कासोबत एक अर्ज किंवा याचिका कुटुंब न्यायालयात दाखल करावी लागते। यानंतर या अर्जावर न्यायालय एक औपचारिक सूचना म्हणजेच जाहीर समन्स जारी करते।
हे समन्स साधारणपणे स्पीड पोस्टाने पत्नीचे किंवा पतीच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली असून त्या दुसऱ्या पक्षाने न्यायालयात हजर राहण्यासाठी पाठवले जाते। समन्स प्राप्त झाल्यानंतर जो पक्ष असेल त्या पक्षाने दिलेल्या तारखेस न्यायालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे। परंतु समजा जर समन्स प्राप्त होऊनही संबंधित पती किंवा पत्नी जर न्यायालयात गैरहजर राहिले तर न्यायालय उपस्थित असलेल्या पक्षाला सुनावणीची एक संधी देतो। परंतु जर समन्स प्राप्त होऊनही संबंधित पती किंवा पत्नी जर न्यायालयात वारंवार गैरहजर राहत असतील, अशा परिस्थितीत ज्या व्यक्तीने घटस्फोटाची मागणी केली आहे त्या व्यक्तीचे सर्व म्हणणे न्यायालय ऐकून घेतो, त्या व्यक्तीला सुनावणीची एक संधी देते। तरीही दुसरा पक्ष उपस्थित राहतच नसेल तर न्यायालय घटस्फोटाचा आदेश जारी करतो आणि ही प्रक्रिया समाप्त करतो। पण समजा जर ठरलेल्या तारखेस दोन्ही पक्ष उपस्थित राहिले तर न्यायालय या दोन्ही पक्षाचे म्हणणे, योग्य पुरावा, आरोप प्रत्यारोप ऐकून घेते आणि यानंतरच दोन्ही पक्षांचा सरतपास उलट तपास घेतला जातो। या सर्व प्रक्रियेनंतर न्यायालय योग्य त्या पुराव्यांच्या आधारावरच अंतिम निर्णय जाहीर करते। मित्रांनो, आता मी जसं सुरुवातीला सांगितलं होतं तसं सर्वोच्च न्यायालयाने जो महत्त्वपूर्ण निर्णय 2023 मध्ये घटस्फोटासंबंधित दिला आहे, तो निर्णय, त्या निर्णयाची माहिती आणि त्याविषयक तरतुदी आता मी तुम्हाला सांगते। आता घटस्फोटासाठी 6 महिने वाट बघावी लागणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय। 2014 साली शिल्पा शैलेश विरुद्ध वरुण श्रीनिवासन या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोटासंबंधित एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला। या खटल्यात पक्षकारांनी भारतीय संविधानाच्या कलम 142 अनुसार घटस्फोटाची मागणी केली होती। आता हे 142 कलम नक्की काय आहे ते आपण बघूया। या कलमाअंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला विशेष अधिकार देण्यात आले आहेत। या अधिकाराद्वारे सर्वोच्च न्यायालय आपल्या समोरील कोणत्याही प्रकरणाला पूर्ण न्याय देण्यासाठी आवश्यक ते आदेश देऊ शकते। याच कलमाअंतर्गत 2023 साली सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की जर लग्नानंतर पती पत्नीमधील संबंध सुधारण्याची शक्यता नसेल तर अशा वेळी सर्वोच्च न्यायालयाकडून घटस्फोटाला तात्काळ मंजुरी मिळू शकते। हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पुढील मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत। नंबर 1, जर दोन्ही पक्ष घटस्फोटासाठी सहमत असतील तर अशी प्रकरणे कौटुंबिक न्यायालयात पाठवण्याची गरज नाही, जिथे 6 ते 18 महिने प्रतीक्षा करावी लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे। विवाहानंतरच्या नात्यात सुधारणा न झाल्यास सर्वोच्च न्यायालयाकडून घटस्फोट तुम्हाला घेता येऊ शकतो। तसेच अगदी अपवादात्मक परिस्थितीमध्ये म्हणजेच कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा भ्रष्टतेच्या परिस्थितीत कलम 14 अनुसार घटस्फोटाची याचिका लग्नाला 1 वर्ष पूर्ण होण्याआधीच मंजूर केली जाऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निर्णय देखील सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे। मित्रांनो, ही होती एकतर्फी घटस्फोटासंबंधित कायद्याने सांगितलेल्या सर्व तरतुदींची माहिती। आता तुम्हाला एकतर्फी घटस्फोटासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची माहिती हवी असेल तर त्याची माहिती मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये दिली आहे। तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। मित्रांनो, घटस्फोट हा पर्याय कायद्याने आपल्याला दिला आहे, परंतु तो पर्याय, त्या पर्यायाचा स्वीकार आपण खरंच करायचा की नाही हे प्रत्येक विवाहित जोडप्याचा वैयक्तिक प्रश्न आहे। जर तुम्हाला कोणते प्रश्न असतील, परस्पर सहमतीने घटस्फोट संबंधित असतील किंवा एकतर्फी घटस्फोट संबंधित असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तसे प्रश्न मला कळवा। त्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला नक्की देईन। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर या बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वात आधी तुम्हाला मिळेल।